अहमदनगर, अहिल्यानगर, अहमदनगर, अहिल्यानगर, अहमदनगर 42 पत्र, अहिल्यानगर 82 पत्र. अहमदनगर हेच नाव बरं होतं राव. स्थापना दिवस म्हणजे स्वतःचा वाढदिवस असणार. 500 वर्षाचा इतिहास लाभलेलं. काना मात्रा वेलांटी उकार काहीच नसलेलं. सरळ माणसांचं सरळ नावाचं सरळ गाव म्हणजेच अहमदनगर. मला सांग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जन्मगाव कोणतं? अरे कोणतं म्हणून काय विचारतो? आपल्या नगरचं चौंडी. चौंडी कुठं आलं? अरे आत्ता सांगितलं ना नगरमध्ये. म्हणूनच अहिल्यानगर. तू कुठं राहतो? नगरमध्ये. अरे तू तरी अहमदनगर म्हणतोय का? तू बी नगरच म्हणतोय ना. हा राव, पण ते तोंडात नाव बसलंय ना त्याची सवय झाली. अहमदनगर, अहिल्यानगर, अहमदनगर, अहिल्यानगर, अहमदनगर, अहिल्यानगर, अहमदनगर, अहमदनगर. काय काय भांडल काय आलंय? काय नाही, वैभव आहे ना गावाचं नाव बदललंय ना म्हणून जरा रुसलाय. अरे काय वाई भ्या, जस काय तोच नाव बदललं असं रुसलाय तू. अरे नाव बदललं गावाचं तरी माणसं तीचेत, नाती तीचेत आणि आपली माती सुद्धा तिचे. अरे गाड्या रुसायला काय आलं मग? अहिल्यानगर, अहमदनगर. चला येतो. माती म्हणाली गावाला, अरे सांग आपलं नातं काय. माती म्हणाली गावाला, अरे सांग आपलं नातं काय. जर नाव बदललं गावाचं तर त्यात रुसण्यासाठी झालंय काय. तीच माती, तीच नाती, तेच मित्र, तेच साथी. तीच माती, तीच नाती, तेच मित्र, तेच साथी. सुखदुःखात सदा सोबती. जर वर्षानुवर्ष हे असंच आहे तर मग नाव बदललं गावाचं तर त्यात रुसण्यासाठी झालंय काय.
आपलं गाव, आपली माती म्हणजे नक्की काय असतं? आपलं गाव, आपली माती म्हणजे नक्की काय असतं? मातीतून घडतो माणूस, माणसातून संस्कृती. संस्कृतीच्या उद्यमाला मानवी मूल्य असतं. मग संस्कृतीच्या नावानं गाव तिथे वसतं. तेच उत्सव, तेच सण, त्याच चालीरीती, तोच न्याय. मग नाव बदललं गावाचं, तर त्यात रुसण्यासाठी झालंय काय? लढण्याची शक्ती, संतांची भक्ती, सैनिकांचं शौर्य, सैनिकांचं बलिदान. लढण्याची शक्ती, संतांची भक्ती, सैनिकांचं शौर्य, सैनिकांचं बलिदान. इथे घडले समाजसेवक, तंत्रउद्योजक, बहरले कला, साहित्य, विज्ञान. शेवटी माणसंच करतात गावाला मोठी. हेच खरं वरदान. उत्तुंग भरारी घेतलेल्या भूमिपुत्रांचे याच मातीत रोवलेत पाय. मग नाव बदललं गावाचं, तर त्यात रुसण्यासाठी झालंय काय? जम्बूद्वीप, इंडिया, हिंदुस्तान, भारत असं बरंच काही लोक म्हणाले. जम्बूद्वीप, इंडिया, हिंदुस्तान, भारत असं बरंच काही लोक म्हणाले. तेव्हा आपला देश कधी रुसला नाही. अहमदनगरचं अहिल्यानगर झालं, पण इतिहास कधी पुसला नाही. पाचशे वर्षांचा इतिहास घेऊन गावाच्या नावाचा बदल आपण स्वीकारू. 500 वर्षांचा इतिहास घेऊन गावाच्या नावाचा बदल आपण स्वीकारू. अहमदनगरचं अहिल्यानगर आता आनंदानं साकारू. अहमदनगरचं अहिल्यानगर आता आनंदानं साकारू.